अध्याय दुसरा श्लोक क्रमांक 4. अर्जुन उवाच कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन इषुभे प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन कथं भीष्मम् अहं संख्ये द्रोणं च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हौ हरिसूदन. आला का लक्षात? बघा, अर्जुन उवाच, अर्जुन म्हणाला. काय अर्जुनाला स्वजनांना पाहून मोह निर्माण झाला आणि अर्जुन आता मी काही युद्ध करीत नाही, मी काही यांना मारणार नाही आणि त्यांनी जर मला मारलं तर तेच चांगलं होईल असं म्हणून शोकयुक्त होऊन तो रथाच्या मागच्या भागी खाली बसला. आणि मग नंतर हे असं म्हटल्यानंतर भगवान श्रीकृष्ण त्याला सांगायला लागले, अर्जुना ते काय झाले तुला असं घडाय काय लागलं आहे आणि युद्ध करीत नाही म्हणतो, त्यांनी मला मारलं तर चांगलं होईल असं म्हणतो, काय झालं तुला, हा मोह कुठून आला आहे आपल्या ठिकाणी. अशा विषम परिस्थितीमध्ये ज्या वेळेला तू हातात धनुष्य घेऊन या सगळ्यांना मारायला पाहिजे, अशा वेळी तू त्यांना मारायचं सोडून काय करू लागलाय, त्यांच्याविषयी मोह निर्माण झालाय आणि म्हणतोय की मी त्यांना मारणार नाही. अशा प्रकारचा मोह हा काही चांगला नाही. कारण अशा मोहाचं अनुकरण कोणी केलं का? श्रेष्ठ मंडळींनी केलं का? नाही. हा श्रेष्ठ मनुष्याने आचरण केलेला नाही आहे. स्वर्गाची प्राप्ती करून देणारा नाही आहे आणि कीर्ती पण करून देणारा नाही आहे. म्हणून अशा या नपुसकपणाला प्राप्त होऊ नकोस. तू अर्जुन आहेस, तुझ्या ठिकाणी हे योग्य नाही आहे. म्हणून हृदयाचा दुर्बलपणा टाक आणि युद्धासाठी ओठ, धनुष्य हातात घ्या आणि युद्ध कर. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण बोलले आणि भगवान श्रीकृष्ण तू युद्ध कर ओठ म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो, देवा आता कसं काय उठू, कसं काय धनुष्य घेऊ, आणि धनुष्य घेऊन हातामध्ये धनुष्य घेऊन मी यांना मारू काय, द्रोणाचार्यांना भीष्माला मारू काय, यांना कसं काय मारू घेतं, मला पूजनीय आहेत, म्हणजे गुरु आहेत, ते माझे तर आजोबा आहेत, त्यांची पूजा करायची असते का हाणायचं असते. हा तेच अर्जुन म्हणतात. अर्जुन उवाच, अर्जुन म्हणाला, मधुसूदन, हे मधुसूदना, हे श्रीकृष्णा, संख्ये, दिसलं का कुठे संख्ये म्हणजे या युद्धामध्ये
म्हणजे मी. येशुभिही, येशू शब्दाचा अर्थ बाण, आणि बाणांच्या द्वारा, बाणाने. भीष्मं च द्रोणं कथं प्रतियोत्स्यामि. भीष्मांच्या बरोबर, द्रोणाचार्यांच्या बरोबर कथं प्रतियोत्स्यामि, कसं काय मी असं प्रतिद्वंद्व युद्ध करू. त्यांनी मला मारलं म्हणजे मी त्यांना मारायचं का? कसं काय त्याच्याबरोबर मी युद्ध करू? का करीत नाही अजून होतो? कारण पूजा हो अविसुदन मी जाऊ. अविसुदन हे अविसुदना. अविसुदना म्हणजे अवि शब्दाचा अर्थ आहे शत्रू. अवि म्हणजे काय? शत्रू. आणि शत्रूंना जो नष्ट करतो, शत्रूंना ठेवीत नाही, असा भगवान श्रीकृष्ण आहे. त्यांनी एकही शत्रू ठेवला का आता? म्हणून त्या श्रीकृष्णाला काय म्हणतोय अर्जुन? अविसुदन हे अविसुदना पूजा हो. मला ते कसे आहेत? भीष्माचार्य, द्रोणाचार्य हे कसे आहेत? पूजनीय अशा प्रकारचे आहेत. त्यांना कसं काय मारू? त्यांच्याबरोबर कसं काय युद्ध करू? कळलं का? सांगायचं अजून एकदा बघा. अर्जुन उवाच. अर्जुन म्हणाला, मधुसूदन हे मधुसूदना, अहम मी संख्ये या युद्धामध्ये येशुभिही बाणांनी, भीष्मं च द्रोणं भीष्माचार्यांना आणि द्रोणाचार्यांना कथं प्रतियोत्स्यामि, किंवा भीष्मांच्या बरोबर आणि द्रोणाचार्यांच्या बरोबर कथं प्रतियोत्स्यामि, कसं काय युद्ध करू. कारण अविसुदना हे अविसुदना पूजार्ह, कारण ते मला दोघं कसे पूजनीय आहेत. पूजनीय. गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्ष्यमपीह लोके. हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव पुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान्. गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्ष्यमपीह लोके. हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान्. गुरून् अहत्वा हि महानुभावान् श्रेयः भोक्तुं भैक्ष्यम् अपि इह लोके. हत्वा अर्थकामान् तु गुरून् इह एव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान्. बघा, वरच्या श्लोकात सांगितलं, 4थ्या श्लोकात, की मला हे पूजनीय आहेत आणि पूजनीय असल्यामुळे त्यांच्याबरोबर मी कसं काही युद्ध करू. आता अर्जुन म्हणतोय की हे पूजनीय आहेत, भीष्म, द्रोण, कृपाचार्य, आणि यांना मारायचं आणि मग सगळे भोग मिळवायचे, ते उपभोगायचे. त्याच्यापेक्षा मला तर असं वाटतंय हे सगळे महानुभाव आहेत आणि यांना न मारता, महानुभाव म्हणजे महानुभाव पंथाचे नाही, महानुभाव म्हणजे ज्यांचा अनुभव मोठा आहे, अनुभवी ते सगळे ज्येष्ठ आहे, परमात्म्याचा साक्षात्कार झालेला यांना महानुभाव आहे ते. आणि या महानुभावांना न मारता आपण ही आता सोडून द्यावं सगळं
आणि भीक मागून खावी ते चांगलं आहे नाही तर मग यांना मागून जी उपभोगन मी सगळे त्यांच्या रक्तानं मागलेले भोगच उपभोगन दुसरं काय. बरं अजून म्हणतोय की गुरून महानुभावान गुरून अहत्वा ही घ्यायचा म्हणजे ही म्हणजे कारण की महानुभावान महान ज्यांचा अनुभव आहे मोठा ज्यांचा अनुभव आहे त्यांना काय म्हणतात महानुभाव. आणि अशा महानुभाव असणाऱ्या गुरू यांना अहत्वा न मारून हत्वा मारून अहत्वा न मारून इह लोके या लोकांमध्ये भैक्षम भोक्तुम श्रेय भैक्षम भोक्तुम अपि श्रेय भीक मागून खाणं सुद्धा कसं आहे कल्याणकारक आहे. समजलं का. अजून काय म्हणतोय की कारण की महानुभावान गुरून अहत्वा मोठा ज्यांचा अनुभव आहे असे जे गुरुवर्य त्या गुरुवर्यांना अहत्वा न मारून इह लोके या लोकांमध्ये भैक्षम अपि भोक्तुम म्हणजे भीक मागून खाणं सुद्धा कसं आहे श्रेय ते कल्याणकारक आहे. आलं. गुरुवर्यांना न मागता भीक मागितली चांगली हो असं अजून मला वाटतंय. आता पुढं म्हणतोय तू परंतु हां तू नाही नंतर घेतली गुरून दिसलं का गुरून हातवा खालच्या वेळेतलं गुरून बघा म्हणजे तिसऱ्या वेळेतलं त्या श्लोकातलं गुरून हातवा गुरूंना मारून काय गुरूंना मारून इह या लोकांमध्ये दिसलं का रुधिर प्रतिग्धान अर्थकामान भोगान एव भुंजीय असं घ्यायचं आम्ही. कसा रुधिर प्रतिग्धान रुधिर शब्दाचा अर्थ आहे रक्त म्हणजे गुरूंना मारायचं आणि त्यांना मारून त्यांचं रक्त हे करायचं आणि त्या रक्तानं भरलेले भोग आपण उपभोगायचे असंच होईल त्याचा अर्थ. हा रुधिर प्रतिग्धान रक्तानं जे माखलेले असे काय अर्थकामान अर्थ काम म्हणजे भोग अशा भोगांना भोगान अर्थकामान भोगान अर्थ काम अशा प्रकारचे जे भोग त्या भोगांना म्हणजे मी काय करेन भोगीन. लक्षामध्ये अजून एकदा सांगू का दोन वेळी खालच्या बघा गुरून हातवा गुरूंना मारून मग इह या लोकांमध्ये रुधिर प्रतिग्धान अर्थकामान भोगान एव भुंजीय. तर रक्तानं माखलेल्या अर्थ आणि भोगांना त्या भोगांनाच मी काय करीन भोगीन. अलग लक्षामध्ये. पुढचा श्लोक जर गुरूंना मारलं तर त्यांच्या रक्तानं भरलेले भोग मला भोगावे लागतात त्याच्यापेक्षा भीक मागितलेली बरी वा असं अजून मला म्हणायचं. तद्विद्मा कतलन्नो गरीयो यद्वा जयेम यदिवा नु जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषाम देव स्थिता प्रमुखे धार्तराष्ट्रा
यद्वा जयेम यदि वा न जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषामस्तेव स्थिता प्रमुखे धार्तराष्ट्राः पदच्छेद बघा. न च एतत् विद्मः कतरत तचा न झाल्या. नः गर्यः यद्वा जयेम यदि वा नः जययुः यान् एव हत्वा न जिजीविषामः ते अवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः. बघा आता च आणि खरं असे देवा अजून म्हणतोय की नः कतरात गरीयः एतत् न विद्मः. नः दिसलं का? नः कुठे कतरतच्या पुढं लागून त्याला नः म्हणजे आम्हाला कतरत गरीयः आम्हाला काय कल्याणकारक आहे. गरीय म्हणजे काय? कल्याणकारक. आमच्यासाठी काय कल्याणकारक आहे येतात म्हणजे हे न विद्मः आम्ही जाणार नाही असं म्हणतो. तेव्हा खरं असं आहे आम्हाला काय कल्याणकारक आहे हे आम्हाला काही कळतच नाही. म्हणजे युद्ध केलं तर आमचं कल्याण आहे का युद्ध नाही केलं तर आमचं कल्याण आहे काय मला समजेना सर्व. कतरत गरीय न म्हणजे आमच्यासाठी किंवा आम्हाला कतरत गरीय एतत् न विद्मः काय कल्याणकारक आहे हे मी आम्हाला कळत नाही. आम्ही ते जाणत नाही. बरं. आणि अजून एक गोष्ट अशी आहे की यद्वा किंवा जयेम बरं युद्ध केलं मग त्या युद्धामध्ये आम्ही त्यांना जिंकू. यद्वा न जयू यदिवा किंवा यदिवा म्हणजे काय? किंवा न आम्हाला जयू ते जिंकतील. येतच न विद्मः हे सुद्धा आम्ही जाणत नाही. लक्षात आलं का? अजून काय म्हणतोय की देवा न म्हणजे आम्हाला कतरत गरीयः एतत् न विद्मः आम्हाला काय कल्याणकारक आहे हे आम्ही जाणत नाही. यद्वा किंवा जयेम यदि वा नः जयेयुः आम्ही त्यांना जिंकू किंवा ते आम्हाला जिंकतील. एतत् काय एतत् न विद्मः हे पण आम्ही काय करत नाही जाणत नाही. आणि यान हत्वा काय नः इथं न आहे बघ का रे न विसर्गाचा तिथं काय झालाय लोप झालाय. हा नः म्हणजे आम्ही यान हत्वा नः म्हणजे आम्ही न जिजीविषामः नः नाही तिथं नच आहे. तर न जिजीविषामः आम्ही जगू इच्छित नाही. म्हणजे बघा इथं समोर सगळे कौरव होते. कोण होते? आता यांना मारायचं आणि अर्जुनाला असं वाटतंय हे तर आपले भाऊ आहेत बंधू आहेत आपले आणि मग यांना मारल्यावर आपल्याला जगा वाटेल का? तोंड दाखवा वाटेल का कोणाला? काय म्हणतील लोक? आला अर्जुन आला बघा ते अर्जुन नाही. कोण अर्जुन? त्यांनी स्वतःच्या भावाला मारलं राज्यासाठी. जगात तोंड दाखवा वाटेल का? जगावतही वाटेल का त्याला?
हा अजून तेच म्हणतोय की ज्यांना मारल्यानंतर ज्यांना मारून पुन्हा आम्ही जगूच इच्छित नाही, जगायची इच्छा करत नाही आम्हाला, असे कोण? हे धृतराष्ट्राचे पुत्र इथं समोर उभे म्हणजे चाल बघा. यान हत्वा न जे जे विषामः, ज्यांना मारून आम्ही जगू इच्छित नाही असे ते धार्तराष्ट्राः. असे कोण? ते धार्तराष्ट्र, धृतराष्ट्राचे पुत्र. पण मुख्य अवस्थेत आहात, आमच्या समोर तोंडासमोरच काय ते उभे आहेत आमच्या. कशाला? युद्धाला. आलं का लक्षात? श्लोक कळला का? अजून एकदा पूर्ण सांगायचा का? नको, एकदा सांगू का? नः कतरत् गरीयः एतत् न विद्मः. नः म्हणजे आम्हाला काय कल्याणकारक आहे हे आम्ही जाणत नाही. यद्वा जेम यदि वा नः जयेयु, किंवा आम्ही त्यांना जिंकू किंवा आम्हाला ते जिंकतील. येतच न विद्म, हे सुद्धा आम्ही जाणत नाही. यान हत्वारेव न जिजीविषामः, त्यांना मारून आम्ही जगू इच्छित नाही. ते धार्तराष्ट्र हा प्रमुखी अवस्थिता. ते धृतराष्ट्राचे पुत्र म्हणजे कौरव हे कुठे? आमच्या माझ्या समोरच उभे. बजाली की ओम शांती शांती शांती.